हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल राजमा मसाला। त्यासाठी मी राजमा रात्रभर भिजत घातला होता। नंतर तो धुवून मी शिजत घातलेला आहे। तो एकदम छान शिजवून घ्यायचा। त्यानंतर मी एक टोमॅटो, एक कांदा, थोडासा लसूण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेला आहे। थोडंसं खोबरं आणि हिरवी मिरची सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून जिरं तडतडून घेतलं। तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवतो। धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर हे सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी ॲड करून अशा प्रकारे थोडीशी थिक अशी पेस्ट बनवणार आहोत। त्यानंतर पॅनमध्ये जिरं तडतडून घ्यायचं। जे टोमॅटोची पेस्ट केलेली होती, टोमॅटो आणि कांद्याची, ती ॲड करून छान परतवून घ्यायची। नंतर खोबरं आणि मिरचीची पेस्टसुद्धा त्यातच ॲड करून छान परतवून घ्यायचं। 7-8 मिनटं हे छान परतून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत। नंतर आपण ही मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करून ते पण छान परतून घ्यायचं। 4-5 मिनटं हे परतून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत। मीठ मी राजमा शिजतानाच ॲड केलेलं होतं, त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही। तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करा। छान तेल सुटल्यानंतर मी शिजवलेला राजमा त्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि चांगल्या प्रकारे ते एकजीव करून घेत आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला त्याचा थिकनेस कसा आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये पाणी ॲड करायचं असतं। मला ही अशाच प्रकारे आवडते राजमा मसाला, त्यामुळे मी एवढं पाणी ॲड केले। भाजीचा थिकनेस खूपच छान आहे, ग्रेव्ही एकदम एकजीव झालेली आहे आणि भाजीला छान तर्री पण आलेली आहे। अशी पंजाबी स्टाईल ढाबा मसालाची रेसिपी तयार आहे। तुम्हाला मी एक सजेस्ट करते की ही राजमा मसाला तुम्ही भातासोबतच खावा, कारण भातासोबत याची टेस्ट अप्रतिम लागते। तसं तुम्ही चपाती, रोटी सोबतही खाऊ शकता, नो प्रॉब्लेम, पण माझ्या माहितीनुसार भातासोबत याची टेस्ट कमाल लागते। वेळात वेळ काढून आमची ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। दिसतोय ना राजमा एकदम टेम्पटिंग आणि छान? पाहताय काय? नक्की ट्राय करून पहा। आमच्या चॅनलला सपोर्ट करा, चॅनल नवीन आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।